आज सकाळी सकाळी हर्षू लवकर उठला, पाऊस चालू होता बाहेर. तर हर्षू म्हणते की मामा आपल्याला पोहायला जायचं कारण पैसे वाया नाही गेले पाहिजेत. मग आम्ही स्विमिंग पूलवर आलो, पटापट तयारी केली आणि नंतर हर्षूने स्विमिंग सूट घातला आणि हर्षूने पोहणं चालू केलं. स्टेप बाय स्टेप हर्षूचा आज तिसरा दिवस होता. राजवीर जवळपास पोहणं शिकत आलेला आहे. त्यानंतर हर्षू पॅड घेऊन आणि ट्यूब म्हणून आज मस्त 1 2 3च्या स्टेप करत होता. अशा प्रकारे आज हर्षूने पोहण्याचा फुल एन्जॉय घेतला, मजा घेतली. पाणी स्विमिंग पूलमधलं थोडं कोमट होतं, वातावरण थंडगार होतं, बाहेर पाऊस चालू होता. आज स्विमिंग पूलवर गर्दीसुद्धा कमी होती. अशा प्रकारे हर्षूने स्टेप बाय स्टेप आज स्विमिंग पूलचे जवळपास 3 ते 4 राऊंड मारले. स्विमिंग शिकायची म्हटलं तर कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची असते. आज आमचा लगातार दिवस तिसरा आहे. 3 दिवसामध्ये खूप चांगली प्रोग्रेस केलेली आहे मुलांनी. पोहता हर्षू आणि राजवीर दोघंसुद्धा डीप वॉटरकडे चालले होते. त्यानंतर कोच सरांनी सांगितलं की त्यांना डीप वॉटरकडे जाऊ नका. आज वातावरण खूप छान होतं. बाहेर रिमझिम पाऊस चालू होता आणि स्विमिंग पूलमधलं पाणीसुद्धा थोडं कोमट गरमच होतं. त्यामुळे थंडी वाजत नव्हती, उलट जास्त मजा येत होती. पोहण्याचा मनसोक्त आनंद आज घेता येत होता. आज विशेष म्हणजे गर्दी पण कमी होती, त्यामुळे मोजून 10-12 जण असतील. त्यामुळे खूप मोकळ्या मनाने पोहता आलं आणि एन्जॉय करता आला. तर अशा प्रकारे मोठ्या आनंदात आमचा पोहण्याचा तिसरा दिवस पार पडला. मित्रांनो, असे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.